अवैध दारू विरोधातील वृत्तांकनानंतर पत्रकारांना धमक्या, पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ कारवाईची मागणी. कबीर कांबरे, आज आम्ही येथे माननीय ग्रामीण अधीक्षक साहेब यांना अर्ज देण्यासाठी आलो होतो. कारण अक्कलकोट तालुक्यामध्ये जी अवैध हातभट्टीचा व्यवसाय चालू आहे त्याविरोधात विश्वमत न्यूज चॅनलच्या माध्यमातून मालिका चालू करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी, कोशेगाव, आळगी, कडवळ या भागात जी अवैध हातभट्टी व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांनी आम्हाला फोन करून अप्रत्यक्ष ते धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर मालिका अशी चालू केली, आमची ओळख ही लांबपर्यंत आहे, आम्ही पोलिसांना हापते देत आहोत, पोलिसांना सांगून तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करू अशी त्यांनी आम्हाला धमकी दिली होती. त्या संदर्भात आम्ही माननीय अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी ते आलो होतो. धन्यवाद. सोलापूर दिनांक 27 जुलै. अक्कलकोट तालुक्यातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात सातत्याने वृत्तांकन करणाऱ्या विश्वमत न्यूजच्या पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या व दमदाटी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन संबंधितांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात असे मांडलेले आहे की विश्वमत न्यूज मुंडेवाडी, करजगी, गुड्डेवाडी, तडवळ, केगाव आदी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध हातभट्टी दारू व्यवसायाविरोधात जनहिताच्या दृष्टीने सातत्याने वृत्तांकन केले आहे. या वृत्तांकनामुळे संतप्त झालेल्या काही संबंधितांकडून पत्रकारांना फोनवरून शिवीगाळ, दमदाटी, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या तसेच विश्वमत मिटवून टाकू अशी स्वरूपाची भाषा वापरून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामध्ये संपादक कबीर फत्तू तांडुरे आणि प्रतिनिधी शंकर बसवा आंगडे यांना लक्ष्य करून धमकावण्यात येत असल्याचेही निवेदनातून नमूद करण्यात आले आहे. पत्रकार म्हणून कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारच्या धमक्यांमुळे त्यांच्या जीवितात धोका निर्माण झाल्याचाही बाबही पोलिसांच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, धमकी देणाऱ्यांची चौकशी करावी तसेच पत्रकारांच्या जीवितांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच विश्वमत न्यूजने अवैध धंदे, भ्रष्टाचार आणि जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड पत्रकारिता सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. विश्वमत न्यूज, सोलापूर.